नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या दोन पार्टमध्ये आपण जिओग्राफी पेपर क्रमांक 2 या विषयाचे जे प्रश्न बघितले 2016 साली जे काही प्रश्न आलेले होते, तर हा जो आहे पार्ट 3 आहे. पहिले आपण 29 प्रश्न बघितले. तर आता आजच्या या तासिकेमध्ये आपण पुढील काही प्रश्न बघूया जिओग्राफी पेपर सेकंडचे. एकोणतीस क्रमांकापर्यंत आपण प्रश्न बघितले होते. 2016 साली आलेले प्रश्न होते पेपर सेकंडचे. तर त्यानंतरच आपण 30 क्रमांकाचा प्रश्न आहे. रिफ्लेक्शन ऑफ सबस्टन्स एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज ऑफ इन्सिडंट रेडिएशन रिफ्लेक्टेड इज. पदार्थाकडून होणाऱ्या आपाती प्रारणाची परावर्तनाची टक्केवारी म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन बघा. ॲडव्हेक्शन, बी आहे ॲरोवेन, सी आहे अल्बेडो आणि डी आहे ॲझोरस. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे सी अल्बेडो. 31 क्रमांकाचा प्रश्न आहे. इन टर्म ऑफ जिओग्राफिकल एक्सटेंट द ओशन डिपॉझिट्स विच हॅज द लार्जेस्ट कव्हरेज इज डॅश डॅश डिपॉझिट. भौगोलिक विस्तारानुसार सर्वात विस्तृत व्याप्ती क्षेत्र डॅश डॅश या निक्षेपाचे आहे. ऑप्शन आहे ए चुनामाई, बी ग्लोबिजेरिना, सी रेड क्ले आणि डी रेडिओलेरियन. तर जे काही बरोबर उत्तर आहे क्रमांक सी रेड क्ले. तर यापैकी बरेचसे प्रश्न रिपीट देखील होऊ शकतात, कारण की 2016 मधील ही प्रश्नपत्रिका आहे आणि सेटला बरेचसे प्रश्न हे काही रिपीटेड पडलेले आपण बघितले असतील. जरा तुम्ही इथून पाठीमागे काही प्रश्नपत्रिका जर बारकाईने बघितल्या असतील तर. 32 क्रमांकाचा प्रश्न बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग सी डज नॉट हॅव अ लँड बाउंड्री. खालीलपैकी कोणत्या समुद्रास भूसीमा नाही. सोपा प्रश्न आहे अतिशय. ए आहे रेड सी, बी एड्रियाटिक सी, सी सार्गॅसो सी आणि डी आहे ओजियन सी. तर याचा आन्सर आहे बघा क्रमांक सी सार्गॅसो समुद्र. तर बघूया आपण ते कुठे आहे. तर बघा सार्गॅसो सी लँड बाउंड्री नाही आहे, नॉर्थ अटलांटिक ओशनमध्ये, मग अटलांटिक ओशनमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर कुठल्या ओशनमध्ये हा देखील प्रश्न विचारू शकतात. हाच प्रश्न येईल असं नाही, पण कुठल्या ओशनमध्ये वगैरे असं देखील विचारू शकता. तर ठीक आहे. पुढचा प्रश्न 36 क्रमांक. डॅश डॅश ऑफ द वेव्ह इज डिटरमाइंड बाय डिवायडिंग द लेंथ ऑफ अ वेव्ह बाय द पिरियड. लहरीचा डॅश डॅश तरंग लांबीला आवर्त काळाने भागून निश्चित करतात. 33 क्रमांकाचा प्रश्न. तर ऑप्शन बघा. वेलोसिटी, बी फ्रिक्वेन्सी, सी फेच आणि डी ॲम्प्लिट्यूड. तर योग्य उत्तर आहे वेलोसिटी, प्रवेग. लहरीचा जो प्रवेग असतो त्याला तरंग लांबीला आवर्त काळाने भागून निश्चित करतात. 34 क्रमांकाचा प्रश्न. हे अशा पद्धतीचे प्रश्न रिपीट होण्याचे जास्त चान्सेस आहे. कदाचित आता कंट्री विचारली आहे, तुम्हाला वेगळं काहीतरी लोकेशन विचारतील. बघूया काय प्रश्न आहे. लिस्ट ऑफ लोकल विंड अँड देअर असोसिएटेड रिजन्स आर गिवन. मॅच द लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम द कोड गिवन बिलो. तर बघा स्थानिक वारे आणि त्यांच्याशी निगडीत प्रदेश आहे. तर पहिलं जे आहे वारे चिनूक वारे, चिनूक. दुसरं आहे मिस्ट्रल, तिसरं आहे सोलानो आणि फोर्थ वन आहे बुरान. तर बघा चिनूक सोपं आहे. कुठे आढळतं सर्वांना माहिती, नॉर्थ अमेरिका. तर नॉर्थ अमेरिका बघा. क्रमांक किती क्रमांकाचा प्रश्न आहे. 34 क्रमांकाचा प्रश्न आहे. एचं काय झालं, 3 झालं. म्हणजे आता इथं बीला पण 3 आहे आणि एला पण 3 आहे. आता बी बघूया काय. दुसरं आहे मिस्ट्रल. तर मिस्ट्रल जे आहे ते
मिस्ट्रल बघा कुठे आढळतात, क्रमांक 4 साऊथ फ्रान्समध्ये ते आढळतात. त्यानंतर म्हणजे आता 2 तर आपले करेक्ट झाले, म्हणजे याचा अर्थ काय आहे, ए हे आन्सर आपलं काय आहे, करेक्ट आहे. मग सीला काय, सोलॅनो हे स्पेनमध्ये आढळतात आणि बुरान जे आहे ते रशियामध्ये आढळतात. चिनूक हे आहे उत्तर अमेरिका, मिस्ट्रल फ्रान्स, सोलॅनो स्पेन आणि बुरान रशिया. आन्सर क्रमांक ए. यामध्ये काय, एक तर जे बरोबर आहे, जे आपल्याला माहीत आहे ते शोधायचं, 1-2 जरी सापडले तर आपल्याला पुढचे जे काय आहे ते मिळून जातात. पुढचं बघा ॲसर्शन आणि रिझन आहे. सर्वात कन्फ्युजन पार्ट, डिफिकल्ट असा वाटतो सर्वांनाच. बघा, अ ग्रेट प्रोपोर्शन ऑफ द रेसिड्युअल वाइल्डनेस ऑफ इंडिया इज नाउ अंडर द ग्रेट थ्रेट. आणि रिझन बघा, इंटेन्सिव्ह फॉर्म ऑफ ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल ग्रोथ लीड टू श्रिंकिंग ऑफ बायोडायव्हर्सिटी. भारतातील उर्वरित वन्यजैविकता बहुतांशी धोक्यात आहे. बरोबर, हे धोक्यातच आहे. आणि आता त्याचं कारण बघा, सखोल कृषी प्रकार आणि औद्योगिक वृद्धी जैविक विविधता आकुंचन पावण्यास कारणीभूत ठरतात. तर बघा, दोन्हीही वाक्य बरोबर आहे. आपल्याला खाली काय विचारलं आहे, बोथ ए आर ट्रू, आर करेक्ट एक्सप्लेनेशन, बोथ ए आर ट्रू बट आर इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन. आता आपले दोन्ही बरोबर आहे म्हटलं, एस सी आणि डीचा काहीच विषय येत नाही, आपल्याला चॉईस करायचे ए आणि बी मधून. तर बघा, हे देखील बरोबर आहे, पण जे काही करेक्ट एक्सप्लेन जे केलेलं आहे ते आरने केलेलं आहे. मग ऑप्शन कोणतं येईल बघा, 35 क्रमांकाचा जो ऑप्शन आहे तो काय येईल, दोन्ही ए आणि आर बरोबर आहे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे, म्हणजे ए हे उत्तर आपलं बरोबर आहे. 36 क्रमांकाचा प्रश्न बघा, जिओग्राफिकल थॉटशी संबंधित आहे. मॅच करायचे आपल्याला लिस्ट 1 आणि 2. एला आहे अलेक्झांडर, बी कार्ल रिटर, सी फ्रेडरिक राइटझेल अँड जीन ब्रन्स. तर त्यांची जी काही बुक आहे, फेमस बुक, ते आपल्याला सांगायचे. अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट सर्वांना माहीतच असेल की फेमस बुक अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट कोणतं आहे, कॉस्मॉस. कॉस्मॉस क्रमांक 3. कॉस्मॉस हे काय फेमस बुक आहे. मग आता बघा, एला 3 क्रमांक असलेलं ए आणि बी आहे. आता सी आणि डी इथे ड्रॉप होतात, कारण की याचा आन्सर आपल्याला काय आहे 3 मिळाले. आणि त्यानंतर बघा, याच्यानंतर सर्वात म्हणजे फ्रेडरिक राइटझेल यांचं सर्वात फेमस जे आहे ते कोणतं आहे, 36 क्रमांकाचा आपला प्रश्न आहे. फ्रेडरिक राइटझेल यांचं अँथ्रोपोजॉग्राफी. आता हे समजा दोन, हे दोनच मला माहिती आहे. मग यात कोणतं आहे बघा, एला 3 आणि सीला बघा 1, म्हणजे याचा अर्थ बी हे आन्सर आहे. मला दुसरे जरी माहीत नसले तरी मला हे आन्सर आपलं करेक्ट मिळून जातं. मग कार्ल रिटरचं कोणतं झालं, कार्ल रिटरचं झालं युरोप. कार्ल रिटरचं झालं युरोप. आणि जेन ब्रन्सचं कोणतं झालं, मग झालं जिओग्राफी ऑफ ह्युमन, मानवी भूगोल. ओके, म्हणजे आन्सर किती नंबरचं, बी नंबरचं करेक्ट आन्सर आहे. 37 क्रमांकाचा प्रश्न बघा, हार्ट शोन सेव्हरल आर्टिकल्स अँड फायनली द बुक पर्स्पेक्टिव्ह ऑन द नेचर ऑफ जिओग्राफी वॉज रिटन इन रिॲक्शन टू द वर्क. हॉटशन अनेक लेख व अंततः पुस्तक भूगोलाच्या स्वरूपाचे यथार्थ दर्शन हे डॅश डॅश यांच्या कार्यावरच्या प्रतिक्रियेतून लेखन झाले आहे. 37 क्रमांकाचा प्रश्न आहे, त्याचं ऑप्शन बघा, ए ॲकरमन, बी हॅगेट, सी सॉर आणि डी आहे शेफर. तर काय विचारले बघा, पर्स्पेक्टिव्ह ऑन द नेचर ऑफ जिओग्राफी वॉज रिटन इन रिॲक्शन इन द वर्क. जास्त विचार करण्याची गरज नाही, शेफर हे त्याचं काय आहे आन्सर आहे. डी बघा, द 1960 अप्रोच ऑफ जिओग्राफी ॲज अ स्पेशल सायन्स वॉज आयडेंटिफाय विथ लँग्वेज अँड मेथड. 1960 अभिक्षेत्रीय विज्ञान असा भूगोलाचा दृष्टिकोन, भाषा व डॅश डॅश पद्धती असं ओळखला जातो. 1960 बघा, 1960 इकोसिस्टम तर नाही आहे आणि लँडस्केप पण नाही. राहिले 2, कोणते राहिले, बी आणि सी राहिले. तर बी आणि सी मध्ये बघा, 1960 अप्रोच ऑफ जिओग्राफी ॲज अ स्पेशल सायन्स वॉज आयडेंटिफाय विथ लँग्वेज अँड मेथड. तर त्याचं जे आन्सर आपलं येणार आहे क्रमांक
सी भूमितीय, इंग्लिशमध्ये काय जिओमेट्री हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. 39 क्रमांकाचा प्रश्न बघा. हू अमंग द फॉलोइंग रिमार्क वी मस्ट आस्क द अर्थ हरसेल्फ फॉर हर लॉज. निम्नलिखित पैकी कोणीही पुढील टिप्पणी केली. आपण पृथ्वीलाच तिच्या कायद्यांबाबतची पृच्छा केली आहे. ही टिप्पणी जी आहे ती कोणी केली. असे जे शब्द सेंटेन्स आहे ते निश्चितच विचारले जातात. वी मस्ट आस्क द अर्थ हरसेल्फ फॉर हर लॉ. तर जी काही टिप्पणी केली कोणी केली, हम्बोल्टने केली, रिटरने केली, राईटझेलने केली की W.M. डेव्हिसने केली. तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे 39 नंबरचं बी, कार्ल रिटर यांनी ही टिप्पणी केली. अशाच टिप्पणी बघा हिरोडोटस यांनी देखील केलेली आहे. जॉग्राफी मस्ट ट्रीटेड हिस्टॉरिकली वगैरे ही एक सेंटेन्स आहे. हे अशा प्रकारचे जे काही सेंटेन्स असेल ते देखील लक्षात ठेवा. 40 नंबरचा प्रश्न आहे. इन 1970 द डायडेस्ट स्कूल अप्रोच इमर्ज ॲज अ स्ट्रॉंग क्रिटिक ऑफ स्पेशल ऑर्गनायझेशन पॅराडाईम इन ह्युमन जॉग्राफी. 1970च्या दशकात डायडेस्ट विचारधारा मानवी भूगोलातील अभिक्षेत्रीय संघटन रूपावलीची सशक्त समीक्षा म्हणून उदयास आली. तर बघा त्याचं जे आन्सर काय रिजनल आहे की वेलफेअर, एरियल डिफरेन्शिएशन आणि लोकेशनल. 1970 स्कूल ऑफ. आता एरियल डिफरेन्शिएशन, लोकेशनल हे जवळपास पॅराडाईम वगैरे काही आठवत असेल तर तुम्ही जर रीडिंग केलेलं असेल तर याचं जे करेक्ट आन्सर बघा 40 नंबरचा हा प्रश्न आहे. त्याचं जे करेक्ट आन्सर आहे वेलफेअर आहे. कल्याणकारी विचारधारा मानवी भूगोलातील अभिक्षेत्रीय संघटन रूपावलीची सशक्त समीक्षा म्हणून उदयास आली. 1970चा काळ आहे. 1970. 41 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द अर्बन फॉर्म मॉडेल फोकस ऑफ ट्रान्सपोर्टेशन एरियल. वाहतूक वाहिन्या केंद्रित नागरी आकार प्रारूप कोणते. काय विचारलंय. विच ऑफ द अर्बन फॉर्म मॉडेल फोकसेस ऑन ट्रान्सपोर्टेशन आर्टेरियल्स. ऑप्शन बघा. सेक्टर मॉडेल, कॉन्सेंट्रिक मॉडेल, पेरिफेरल मॉडेल आणि मल्टिपल न्यूक्लिई मॉडेल. आता मल्टिपल न्यूक्लिई इथं नसणार आहे, पेरिफेरी पण नाही आहे, हे दोन्ही पण नाही आहे. राहिलं ए आणि बी मध्ये जर बघितलं 41 नंबरचा क्वेश्चन केंद्रीय नागरी त्रिज्या खंड प्रारूप हे आन्सर काय आहे अतिशय योग्य आहे. क्रमांक ए क्रमांकाचं आन्सर सेक्टर मॉडेल. पुढील प्रश्न बघा. ग्लोबल पॉप्युलेशन विटनेस ॲक्सिलरेटेड इन्क्रीज अप्रॉक्सिमेटली 200 इयर बॅक ड्यू टू. सुमारे 200 वर्षापूर्वी जागतिक लोकसंख्या वेगवान वाढीच्या अनुभूतीचे कारण काय. वेगवान वाढीचे कारण काय. बी. ग्लोबल पॉप्युलेशन विटनेस विचारलंय त्यामुळे हरित क्रांती तर हे नसणार आहे आणि कृषी क्रांती देखील इथं नसणार आहे. राहिले 2 औद्योगिक क्रांती आणि वैद्यकीय क्रांती. वैद्यकीय क्रांती पण नाही. ऑप्शन सी बरोबर आहे औद्योगिक क्रांती. ऑप्शन सी इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन. सुमारे 200 वर्षापूर्वी जागतिक लोकसंख्या वेगवान वाढीच्या अनुभूतीचे कारण म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन औद्योगिक क्रांती. तर अशा पद्धतीने आज देखील आपण साधारणतः 13 प्रश्न बघितले. पुढील पण प्रश्न काही पुढील लेक्चरमध्ये बघूयात. जास्तीत जास्त जे काही सेट नेट देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. मागील प्रश्नपत्रिका आपण अशा पद्धतीने सोडून घेणार आहोत. बाकीचे देखील पेपर 1ची देखील बघणार आहोत. ठीक आहे तोपर्यंत थांबूया आपण.